नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग 3 आज सुरू करत आहोत. विषय बालभारती मराठी. या पुस्तकातील 14 नंबरचा धडा खजिना शोध, पान नंबर आहे 1. हा अभ्यास करणार आहोत. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू खजिना शोध, धडा 14वा. तर प्रथम आपण या धड्याचे वाचन करू, त्यानंतर त्याचा अर्थ समजून घेऊ. कालचा दिवस फारच मजेत गेला. काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला. त्यामध्ये बाई वस्तू कुठेतरी लपवतात. ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमधून लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात. मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचे आणि खजिना शोधायचा. तर हा खेळ असा आहे, एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवणार आणि ती वस्तू कुठे आहे हे एका चिठ्ठीमध्ये लिहिणार. त्या चिठ्ठ्या वेगवेगळ्या ठिकाणी लपवल्या जातात आणि त्या चिठ्ठ्याद्वारे त्या वस्तूपर्यंत पोहोचायचे असते. मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत हुडकत त्या वस्तूपर्यंत जायचे असते. असा हा मजेशीर खेळ आहे. तर पुढे वाचू. काल वर्गात आल्या आल्या बाई म्हणाल्या, 6 जणांचे 2 गट अन 7 जणांचे 2 गट करा. मग त्यांनी खजिना शोधाचे नियम समजावून सांगितले. काळुमाच्या आंब्यापासून कोड्यापासच्या वावरापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना ठेवला होता. तर बाईंनी 6 जणांचे आणि 7 जणांचे असे 2-2 गट केले होते आणि त्या खजिना शोधाचे नियम त्यांना समजावून सांगितले होते. आणि काळुमाच्या आंब्यापासून ओढ्याजवळच्या शेतापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना ठेवला होता, तो शोधायचा होता. तर आता पुढे वाचन करू. बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली. पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखी होती. रोज सकाळी आपण जातो त्या जागेजवळची झुडपं म्हणजे कुठे, आम्ही विचार करू लागलो. तर त्या सर्व चिठ्ठ्या सर्वांना सारख्या दिल्या होत्या. त्यामध्ये काय लिहिलं होतं, तर आपण रोज सकाळी ज्या जागेवर जातो त्या ठिकाणची झुडपं, या ठिकाणी ती चिठ्ठी लपवलेली आहे. तर ते सर्वजण विचार करू लागले, कुठे ठेवली असेल बरी चिठ्ठी. सर्वजण समजलं म्हणून चिंगी पळत संडासजवळ गेली आणि तिथल्या झुडपातली चिठ्ठी वाचून धावत परत आली. वाचलेली चिठ्ठी परत तिथंच ठेवायची, हा खेळाचा एक नियम होता. तर चिठ्ठी सापडली की ती चिठ्ठी वाचायची आणि परत तिथंच ठेवायची, असा हा त्याचा नियम होता. तर तिला संडासजवळ सकाळी आपण जातो म्हणजे त्या ठिकाणी संडासजवळ झुडपात ती चिठ्ठी लपवली होती असं तिला समजलं. आमचा संघ शाळेच्या गेटबाहेर आल्याबरोबर बोरवाली आजी मला म्हणाली, अगं शाळा सोडून कुठं चाललंय टोळकं? आज शाळा बाहेरच आहे, चम्या म्हणाला. आणि आम्ही परत शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे गेलो. चिठ्ठी शोधायला सगळे झाडावर चढू लागलो. तेवढ्यात आबा म्हणाले. चिंगीचे आजोबा ओरडले, ए, तुमची झुंड झाडावर चढते की काय? तर संघ हा खेळ खेळत असताना बोरवाली म्हातारी म्हणाली की शाळा सोडून कुठं पळताय असे विचारपूस करू आले. तर आज आमची शाळा बाहेरच आहे असं चम्या म्हणाला. तर शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे ते पळाले आणि झाडावर सर्व चढू लागले. तर आजोबा ओरडले, म्हणजे चिंगीचे आजोबा ओरडले, तुमची झुंड काय झाडावर चढणार आहे काय सगळी, असे म्हणू लागले. पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत अगदी हाताच्या अंतरावर होती, त्यामुळे फार चढावं लागत नाही. चिठ्ठी वाचून आमची पलटण निघाली परत शाळेत. खिचडीच्या खोलीत तांदळाच्या पोत्यामागची चिठ्ठी आम्ही वाचत होतो तेव्हा एक संघ संडासजवळच्या झुडपाकडे चालला होता, म्हणजे त्यांना इतक्या उशिरा कळलं. म्हणजे पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत जवळच होती. ती चिठ्ठी शोधण्यासाठी सर्वजण झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी चिंगीच्या संघाला ती चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीमध्ये पुढची चिठ्ठी कुठे आहे हे लिहिलं होतं. ती वाचून ते खिचडीच्या खोलीत म्हणजे तांदळाच्या पोत्यामागे दुसरी चिठ्ठी त्यांना सापडली आणि ते ती चिठ्ठी वाचत होते. तेव्हा एक संघ अजून पहिली चिठ्ठी वाचूनच पुढे सरकला
होता तो संडास जवळच्या झुडपाकडे चालला होता. आता पुढे वाचू. चिठ्ठी वाचून आम्ही वाराण्यातून निघालो तर समोर केंद्रप्रमुख दिसले. बालचमू खुशीत दिसतोय असे बाईंना ते म्हणाले. गेटमधून बाहेर जातोय तर सरपंचताई समोर केंद्रप्रमुखांना भेटायला आल्या असाव्यात. कुठं चालली टोळी त्यांनी विचारलं. आज 2 तास खजिना शोध आहे असं ओरडत आम्ही काळूमाच्या आंब्याकडे निघालो. तेवढ्यात ओढ्यापासच्या वावरातून आवाज आला. खजिना सापडला आणि खाऊचा डबा घेऊन येणारा घोळका दिसला. आम्ही पण धावत शाळेकडे आलो, कारण खजिना कुणालाही सापडला तरी खाऊ सगळ्यांना मिळणार होता. तर चिठ्ठी वाचून चिंगीचा संघ वरांड्यातून निघाला. समोर केंद्रप्रमुख दिसले. त्यांनी म्हणाले, बालचमू आज खुश दिसतात. त्यांनी बाईंना विचारलं. तेवढ्यात सरपंचबाई तेथे आल्या. त्या केंद्रप्रमुखांना भेटायला आल्या असाव्यात. त्यांनी पण विचारलं, कुठं चालली टोळी त्यांनी आज 2 तास खजिना शोध आहे असे त्यांनी ओरडत काळूमाच्या आंब्याकडे ते निघाले. तेवढ्यात ओढ्यापासच्या वावरातून आवाज आला की खजिना सापडला. म्हणजे चिंगीच्या संघाच्या अगोदर कोणाला तरी हा खजिना सापडला होता. त्यांनी खाऊचा डबा घेऊन येणारा घोळका पाहिला. आम्ही पण धावत शाळेकडे आलो. आम्ही म्हणजे चिंगीचा घोळका शाळेकडे धावत आला, कारण डबा खजिना कोणालाही सापडला तरी खाऊ सगळ्यांना मिळणार होता. अशा तऱ्हेने हा खजिना सापडला आणि हा खेळ अशा मजेशीर खेळायचा असतो. तुम्ही पण हा खेळ खेळून पाहायचा आहे. समजलं बालमित्रांनो? अशा तऱ्हेने आज आपण खजिना शोध हा खेळ शिकलो आणि तो कसा खेळायचा ते तुम्ही इतरांना सांगायचा आहे. त्यांनाही हा खेळ शिकवायचा आहे आणि तुम्ही हा खेळ पुन्हा पुन्हा खेळून पाहायचा आहे.